लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. दिल्लीच्या राजकारणामध्ये सध्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू आहे आणि याच घडामोडींमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय. ठाकरे गटातील काही खासदारांनी वेगळा गट स्थापन करत लोकसभा अध्यक्षांकडे मान्यता मागितली, ज्याला मान्यता मिळाल्यानं राजकीय वातावरण तापलंय. ठाकरे गटातील 9 पैकी 6 खासदारांनी वेगळा गट स्थापन करत लोकसभा अध्यक्ष यांच्याकडे मान्यता मागितली होती. त्यानंतर या गटाला अधिकृत मान्यता मिळाल्यानं राजकीय समीकरण पूर्णपणे बदलली आहेत. या 6 फुटीर खासदारांमध्ये परभणीचे संजय जाधव, यवतमाळ वाशिमचे संजय देशमुख, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे आणि ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील यांचा समावेश आहे. दरम्यान दिल्लीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये खासदार संजय राऊत यांनी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचं विशेष कौतुक केलं. राऊतांच्या या कौतुकानंतर राजाभाऊ वाजे भावूक झाल्याचं पाहायला मिळालंय. कॅमेऱ्यासमोरच त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्यांनी ते पुसले. या क्षणी पत्रकार परिषदेत भावनिक वातावरण निर्माण झालं. यानंतर वाजे यांनी ठाम भूमिका मांडली की मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच कायम राहणार आहे. मी ज्या पक्षाच्या चिन्हावर आणि तिकिटावर निवडून आलो आहे त्या पक्षाशी मी कधीही फारकत घेणार नाही. राजधानी एक्सप्रेसमधून मीडिया त्यांच्या कंपार्टमेंटमध्ये घुसला. तिथे त्यांचं तेच वाक्य, याला आम्ही निष्ठा म्हणतो, श्रद्धा म्हणतो. अहो, खासदार काय आमदार काय येतात आणि जातात. आज आम्ही खासदारात उद्या नसू, पण या पक्षाने आम्हाला आतापर्यंत दिलेलं आहे ते आम्हाला विसरता येणार नाही. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मुलासारखं वाढवलं सगळ्यांना. उद्धव ठाकरेंनी आमच्यावरती सातत्यानं भावासारखं प्रेम केलं. हे साले भोसडीचे लोक कोण जात आहे हे नाही. दोन कट एक कट मत करना है. ये लोग जो है बेईमान लोग है, ये बेईमान है. एकीकडे 6 खासदारांची फूट आणि दुसरीकडे निष्ठेचा भावनिक क्षण. यामुळे राजाभाऊ वाजे यांची भूमिका सध्या संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरते आहे. अश्विनी पुरी, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.